everyone. Today we are going to talk about how our planet Earth was formed. आपली पृथ्वी जी आहे ती कशा पद्धतीने तयार झाली. A long years ago, about 4.5 billion years ago, Earth as a hot and swirling cloud of a gas and dust in space. Over time, this cloud came together to form a big ball, and that's how Earth was born. So we will learn all about exciting changes, what happened next to make Earth, how we live on Earth today. So like that, we are going to talk about in this video. की काय झालं असेल बरं सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी कशा पद्धतीने फॉर्म झाली. आपले बरेचसे प्रश्न आहेत की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, आपण पृथ्वीवर राहतो ती कशी घडली, ती केव्हा घडली, ती आज जशी दिसती तशीच पहिल्यापासून दिसत आहे की त्यामध्ये खूप सारे बदल होत गेले, आपण पृथ्वीवर नेमकं कशा पद्धतीने राहतो, नेमके यामध्ये किती बदल झाले, कोणते बदल झाले. तर या सगळ्याचा आपण आज काय करणार आहोत, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याविषयी बोलणार आहोत आणि मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये याविषयी माहिती देणार आहे. तर कशावर पद्धतीने ही पृथ्वी फॉर्म झाली असेल, तर हेच सगळं आपण काय करणार आहोत या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. And before start, don't forget to like, share and subscribe to more educational content tailored for your young learners. So please be on video. Chalo. Now we will start how to make or how to made our earth. Formation of the earth. There are some questions we all wonder about. For example, how did the earth on which we live come to be? When did that happen? Was it always the way we see it today or has undergone changes? It has changed. What exactly are those changes? So, आपल्या सगळ्यांनाच नेहमी काही ना काहीतरी प्रश्न पडत असतात. तर ते प्रश्न काय आहेत? आपण सर्वजण या पृथ्वीवर राहतो, बरोबर की नाही. तर ही पृथ्वी कशी बरं घडली असेल, तुम्हाला पण हा प्रश्न पडतो ना. पृथ्वी कशी घडली, त्याच्यामध्ये काय काय बदल होत गेला, ती आहे तशीच आहे का, सुरुवातीपासून अशीच आहे का, की त्यामध्ये काय काय बदल होत गेले. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर त्यामध्ये नेमके कुठले बदल होत गेले. द वे वी सी इट टुडे और हॅज अंडरगॉन. तर आज जी पाहतो त्याचप्रमाणे आहे की त्यामध्ये काय काय बदल होत गेले, हे सगळे एक्झॅक्टली चेंजेस आपण पाहणार आहोत. ऑन द बेसिस ऑफ सायंटिफिक रिसर्च इट इज नाउ बिलीव्ड that around 4.5 billion years ago an enormous cloud of very hot gases and dust spinning at a great speed was formed in a space. Its circular motion and great speed caused it to divide into several portions, thus creating the sun and the planets which revolved around the sun. The name of these planets are. सो काय बरं झालं असेल, ही जी पृथ्वी आहे त्यामध्ये कशा पद्धतीने बरं बदल झाला. तर शास्त्र किंवा सायन्स काय सांगतं, तर सायन्स नुसार की जे आपण रिसर्च केलं, जे संशोधन आपलं निघलं सायंटिफिक रिसर्च नुसार काय म्हटलं जातं की सुमारे 4.5 बिलियन इयर्स अगो, म्हणजे अब्ज वर्षांपूर्वी, सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू, ठीक आहे, म्हणजे खूप जास्त काय आहे, हॉट गॅसेस आणि डस्ट, इनॉर्मस क्लाउड ऑफ व्हेरी हॉट गॅसेस अँड डस्ट स्पिनिंग ॲट अ ग्रेट स्पीड. तर खूप तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान काय झाला, ढग अवकाशात निर्माण झाला. तो कशापासून बनलेला होता,
होता? खूप जास्त वायू, तप्त वायू, हॉट एअर, हॉट गॅसेस अँड डस्ट. ह्या दोनच गोष्टी, हॉट गॅस अँड डस्ट, या दोघांच्या फॉर्मेशन मधून एक गतिमान असा ढग अवकाशामध्ये निर्माण झाला आणि त्याचा वेग खूप जास्त होता. त्याच्या अत्यंत वेगवान आणि चक्राकार गतिमानामुळे, म्हणजे तो काय होत होता, एकदम स्पिन करत होता. तुम्ही तो स्पिनर खेळता की नाही, तर त्याला कसं ग्रेट स्पीड मध्ये असतो, तसाच तो जो गोळा आहे तो चक्राकार पद्धतीने म्हणजे स्पिन करत होता. ग्रेट स्पीड म्हणजे खूप गतिवान अशा वेगाने, अत्यंत वेगवान वेगाने तो फिरत होता. आणि मग त्यामुळे काय झाले, दॅट स्पीड कॉज इट डिवाइड सेव्हरल पोर्शन. आणि मग त्याचाच परिणाम काय झाला, त्याचे खूप साऱ्या पार्ट मध्ये विभाजन झाले. आणि मग त्यामधून सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे जे इतर ग्रह आहेत ते निर्माण झाले. क्रिएटिंग द सन अँड द प्लॅनेट्स विच रिव्हॉल्व अराउंड द सन. मग यापासूनच काय निर्माण झालेलं आहे, सूर्य निर्माण झाला. आणि सूर्याभोवती जे सगळे इतर जे ग्रह दिसतात ते तुम्हाला या चित्रामध्ये बघा, मी तुम्हाला दाखवलेलं आहे मागं. तर या चित्रामध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला ग्रह दिसत आहेत, तर त्याप्रमाणे वेगवेगळ्या ग्रहांची उत्पत्ती झाली. तर ते कोणते कोणते ग्रह आहेत बरं, आपण ते पाहूयात आता. तर त्यातील फर्स्ट जो ग्रह आहे तो आहे बुध. त्यानंतर दुसरा जो ग्रह आहे तो आहे शुक्र. तिसरा जो ग्रह आहे तो आहे आपला पृथ्वी, ज्यावर आपण वास्तव्य करतो. चौथा जो ग्रह आहे तो आहे मंगळ. पाचवा जो ग्रह आहे तो आहे गुरु. सहावा जो ग्रह आहे तो आहे शनी. सातवा जो ग्रह आहे तो आहे युरेनस. आणि आठवा जो लास्ट ग्रह आहे तो आहे नेपच्यून. आणि बऱ्यापैकी असं ऐकण्यातही येत आहे की प्लुटो हा देखील काय आहे, आणखीन एक ग्रह आहे, हर्षल, प्लुटो. तर या पद्धतीने आपली पृथ्वी फॉर्म झालेली आहे की एक खूप मोठा वेगवान असा वायूने भरलेला गोळा आणि धूळ या दोघांच्या मिक्सचर मधून खूप चक्राकार मोठ्या स्पीड मध्ये फिरून एक जे गोळा तयार झाला, ठीक आहे. आणि त्या चक्राकार वेगवान फिरणाऱ्या गोळ्यामधून सगळ्याचं विभाजन झालं, कारण त्याचं स्पीड खूप होतं. आणि त्यामधून हे सूर्य आणि हे सगळे जे बाकीचे ग्रह आहेत, तर त्यामध्ये आपण राहतो ती पृथ्वी देखील आहे. तर या सगळ्या ग्रहांची काय झालेली आहे, या 8 ग्रहांची उत्पत्ती यामधून झालेली आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आपल्या पृथ्वीची उत्पत्ती कशा रीतीने झालेली आहे ते तुम्हाला अतिशय सोप्या आणि सुटसुटीत अशा शब्दांमध्ये सांगून झालेलं आहे. सो don't forget, like, share and subscribe for more educational content. Thank you, student.